तर इथे बघू शकता मित्रांनो, करवंदाचे झाड आहे इथं. तर इथे बघू शकता किती छोटी छोटी करवंद आहेत. हॅलो, नमस्कार, जय शिवराय सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज मी आलो आहे गावाकडं आणि इथं दगडं गोळा करत आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कशाला दगडं वगैरे गोळा करत आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच कळेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल. तर मी आलो आहे गावाकडं आणि इथं आता दगडं नेण्यासाठी आम्ही आलो आहे. मी आणि आमचे पप्पाच, म्हणजे की आमचे तात्या आणि आई वगैरे. तर इथं शेता असे गोळा करत आहे आम्ही दगडं, लहान मोठी अशी, म्हणजे जास्त काय मोठी नाहीत, मिडियम साईजची अशी करायला गोळा. आणि ही कशासाठी उपयोगी येतील हे तुम्हाला पुढं नक्कीच समजेल. तर इथं बघू शकता तात्या हे आमचे दगडे फोडत होते. तर घन जो आहे ह्याचा परत परत दांडात तुटत होता, कारण की दगडाला मारून मारून ह्याचा जो हँडल आहे दांडा तो तुटत होता. तर इथं पण आई पण काढत आहे दगडं मातीमधली छोटी छोटी पिकास घेऊन. तर ऊन पण भरपूर आहे आणि इथं जंगल वगैरे बघू शकता किती सुकलेला आहे तो. आणि तात्या पण इकडं हातोडा तुटला होता तो रिपेअर करून परत आणि परत फोडत आहे दगडं. तर इथं बघू शकता अशा तऱ्हेने मारून मारून ते हातोडा तुटलेला आहे. तर भरपूर अवघडच काम आहे. तर माझं फक्त काम दगडं गोळा करून टाकायचं हेच चालू आहे इथं. तर इथं बघू शकता बुट्टी वगैरे घेऊन डोक्यावरती चाललो आहे. आणि भरपूर दिवस झाले व्हिडिओ पण बनवला नाही. तर तुम्हाला दाखवतो आतापर्यंत किती जमा झाले ते दगडं. तर इथं बघू शकता इथं एवढा ढिग आम्ही मारलेला आहे. तर एवढे अजून पण नाही होणार, तर अजून पण आम्हाला लागतील, अजून आवश्यकता आहे आम्हाला दगडांची. तर इथे बघू शकता मित्रांनो, करवंदाचे झाड आहे इथं. तर इथे बघू शकता किती छोटी छोटी करवंद आहेत, हे बघू शकता. तर कोणाकोणाला करवंदाची झाडं आणि करवंदाची फळं वगैरे माहीत आहे त्याने नक्कीच कमेंट करून सांगा. चला तर मग, अजून हे कच्चे आहेत, पिकायला अजून भरपूर टाईम आहे याला. तर काही हरकत नाही, एप्रिल मेमध्ये पिकणार हे. तर चला तर मग टेस्ट करून घेऊयात, कारण की गावाकडे आलो आहे आता इकडंच भेटणार आहे. चला तर मग टेस्ट करून बघूयात. याला चीक असतोय, तो चीक पुसून घ्यायचा लागतंय. हो, मिस झाला. तर आमची करवंद खायची एक वेगळीच पद्धत होती. तर आम्ही काय करायचो, असा डेट कट करून घेत होतो. तर मग कट नाही होत आहे. आणि हा असा खायचा. भयानक आंबट आहेत. तर पाठी बघू शकता पूर्ण जंगल हा सुकलेला आहे. जंगल चला तर मग आता थोडं काम करून घेऊया. करवंद भरपूर आंबट आहेत. तर व्लॉगच्या नादामध्ये बुट्टी विसरलो. हे बघा, इकडंच बुट्टी मी विसरून जात होतो. तर इथं अजून एका ठिकाणी मी एवढे गोळा केलेले आहेत दगडं. तर होणार आता आम्हाला. तर चला, आजचं काम जे आहे ते आमचं झालेलं आहे. तर आता निघालो आहे आम्ही घरी. आणि घर काय जास्त लांब नाही, इथून जवळच असं 1 किलोमीटर अंतरावर एवढ्यावरच आहे. तर उद्या परत यायला पाहिजे आम्हाला ही दगडं वगैरे सगळी गोळा करून घेऊन जाण्यासाठी. आणि आता तुम्हाला लवकर समजणार आहे की आम्ही दगडं कशासाठी घेऊन जात होते. तर चला तर मग निघूया, टाईम पण झालेलाच आहे. तर ही अशी आमची एवढे दगडं झालेले आहेत जमा. तर कधी काम करून सवय नाही उन्हामध्ये, तर मला तर पुरं झालेलं पूर्ण.
गवरचं वेगळं बा, गवरचं का तर डोक्या हा खांद्यावरती घेतलेला आहे पिकास आणि निघालो आता आम्ही. इकडे बघू शकता तात्यांचं गण वगैरे. तर निघालो आहे मी घरी. तर चला तर मग सकाळी येतो. तर इथे बघू शकता बैलगाडीमध्ये दगडं वगैरे सगळे भरून झालेले आहेत. तर आता मी घेऊन चाललो आहे घरी. ट्रॅक्टर वगैरे नाही आणला कारण की बैलगाडीमधून जातील अशी एवढीच होती, जास्त काही जमा केली नव्हती आम्ही कारण की आम्हाला एवढ्याच दगडांची आवश्यकता होती. सो आता बघू शकता. तर फायनली आम्ही इथं घर बांधत आहे गावाकडचं, जे पहिलाचं जुनं होतं ते काढून नवीन बांधत आहे दुसरं त्याच जागेवरती. तर हे खाली घालण्यासाठी आम्ही कॉन्क्रीटचे त्यासाठी आम्ही हे दगडं गोळा करत होतो कारण की ऑलरेडी थोडे 2 रूमामध्ये घातलेली होती. तर त्याच्यासाठीच आम्ही दगडं आणायला गेलेलो जंगलामध्ये. तर पूर्ण घर झालं की आम्हाला मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ पाठवीन, याच्यावरती एक नवीन व्लॉग करीन. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.